यानंतर बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। केंद्र सरकारकडून शहर स्वच्छता अभियानासाठी आलेल्या कन्सल्टंट कंपनीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलाय। औरंगाबाद शहर स्वच्छता अभियानाच्या टॉप 20 मध्ये समाविष्ट करण्यासाठी अधिकारी शैलेंद्र बदामिया यांनी 5 लाखांची लाच मनपा आयुक्त प्रकाश बकोरिया यांच्याकडे मागितली होती। बकोरिया यांनी एसीबीकडे या संदर्भात तक्रार केली। त्यानुसार सापळा रचून 1,70,000 रुपयांची लाच घेताना या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। हे अधिकारी रोज 25,000ची दारू पीत असल्याचंही उघड झालंय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेला लाचखोर अधिकाऱ्यांनी गालबोट लावलाय। औरंगाबादमधल्या संत तुकाराम नाट्यगृहात हे राम हे नथुराम हे नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान तुफान हाणामारी झाली आहे। शिवसेनेनं हे राम नथुराम नाटकाचं आयोजन केलं होतं आणि या नाटकाला संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला। दरम्यान नाटकाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि एकच गोंधळ उडाला। जिल्हा प्रमुख अंबादास दानवेंनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं। युती संदर्भात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये रंगशारदामध्ये झालेली तिसरी बैठकही निष्फळ ठरली। त्यामुळे युतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलाय। बैठकीत भाजपने 114 जागांची मागणी कायम ठेवली तर शिवसेनेनं भाजपला 60 जागा सोडण्याची तयारी दाखवली। त्यामुळे युतीवरचा अंतिम निर्णय आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री घेतील। यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलं तरच दुसऱ्या फळीतील नेत्यांची युतीसाठी चौथी बैठक होणार आहे। शिवसेनेवर आगपाखड करणाऱ्या आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांच्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे। भाजपनं शेलार आणि सोमय्या यांना फक्त भुंकण्याचं काम दिलंय अशा खालच्या शब्दात रामदास कदमांनी टीका केली आहे। शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यापूर्वी रामदास कदमांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी कोणत्याही महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती नको अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय। मुंबईचे अध्यक्ष असू देत किंवा माजी खासदार असू देत, यांना शिवसेनेवरती फक्त भुंकण्याचं काम दिलंय। माझी उद्धव साहेबांना विनंती आहे की अशा नालायक लोकांसोबत युती न केली चांगली। आम्ही सक्षम आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मुंबई पालिकेत युती संदर्भात पडलेला पेच सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई भाजपच्या संसदीय समितीची बैठक बोलावली आहे। दोन्ही पक्षांनी प्रस्ताव दिल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होईल। आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार। दरम्यान काल महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे यावर एकमत झालं। भाजपचे आशिष शेलार यांनी काल महादेव जानकर, विनायक मेटे आणि आठवले यांच्याशी प्राथमिक चर्चा केली। राजू शेट्टींसोबत स्वतः मुख्यमंत्री बोलणार असल्याचं कळतंय। पुण्यातही युतीच्या नेत्यांची बैठक झाली। मात्र या बैठकीत पुण्यातल्या युतीवरून ठोस निर्णय झालेला नाहीये। या बैठकीला भाजपकडून मंत्री दिलीप कांबळे आणि शहर अध्यक्ष योगेश गोगावले तर शिवसेनेकडून माजी मंत्री शशिकांत सुतार आणि शहर अध्यक्ष विनायक निमण सहभागी झाले होते। विशेष म्हणजे कोणाला किती जागा सोडायच्या आणि मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला कुठल्या जागा द्याव्यात यावरही चर्चा झाली नाही। त्यामुळे पुण्यातही युतीचं घोडं अडलेलंच दिसतंय। युतीच्या चर्चेपेक्षा एकमेकांवर आरोपांची राळ उठवण्यातच भाजप आणि शिवसेनेचे नेते धन्यता मानताना दिसतायत। भाजप प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलसाठी 40 लाख रुपये देणार आहे असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय। भाजपकडे एवढा काळा पैसा कुठून आला असा सवाल खैरे यांनी विचारलाय। तसंच हिंमत असेल तर चेकद्वारे पैसे द्या आणि निवडणुकाही डिजिटल करा असंही खैरे म्हणाले। तर खैरे यांच्या या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी उत्तर दिले। मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास तुटल्यातच जमा असली तरी ठाण्यामध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रभारी नारायण राणे यांच्या घरी झालेल्या बैठकीत ठाण्यातल्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। 2012च्या ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 30 जागांवर विजय मिळवला होता तर काँग्रेसला फक्त 13 ठिकाणीच यश मिळालं होतं।
मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। या यादीत 31 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। जर 26 जानेवारीपर्यंत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही तर 26 जानेवारीला शेवटची यादी जाहीर करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिलाय। यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना न डावलण्याचा सल्ला दिलाय। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्यातला वाद चांगलाच विकोपाला गेलाय। निरुपम यांच्याकडून मला सतत डावललं जातंय अशा आशयाचा मेसेज गुरुदास कामत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवल्याची माहिती समोर येते। दरम्यान कामतांची नाराजी लवकरच दूर करू असं आश्वासन काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिलंय। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नेते एकत्र प्रचार करताना दिसतील अशी माहिती नसीम खान यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेनं देखील पोस्टरबाजी सुरू केली आहे। मला कोडं सुटलं माझं मत मनसेला असा संदेश असलेलं पोस्टर मनसेनं शिवसेना भवन परिसरात लावलंय। युती आणि आघाडीवरून प्रमुख राजकीय पक्षांचा पेच सुटलेला नाहीये, त्यावर शेलकी टीका करण्याचा प्रयत्न मनसेनं या पोस्टरमधून केलेला दिसतोय। आता मुंबईकर कोणाच्या पोस्टरनं जास्त प्रभावित होतात हे 23 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे। जल्लीकट्टूसाठी तामिळनाडूमध्ये लाखो रहिवासी रस्त्यावर उतरलेले असताना आता महाराष्ट्रानं देखील त्या आंदोलनाकडून प्रेरणा घेत बैलांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्याची मागणी केली आहे। राज्यात पुन्हा एकदा बैलांच्या शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांनी चाकणमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी मेळाव्यात अमूल्य मार्गदर्शन केलं। पदं हातात आल्यानंतर मुलींना छेडू नका, जबाबदारीने वागा, नाहीतर पक्षाचं नुकसान होतं असं अजित पवार यांनी ठणकावलंय। ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते। एकोणतीस सप्टेंबरला नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याची पाकिस्ताननं सुटका केली आहे। काल दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास वाघा बॉर्डरवर पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांनी चंदूला भारतीय लष्कराकडे सुपूर्द केलं। तो जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे। 29 सप्टेंबरला चंदूनं चुकून सीमा ओलांडली होती, त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाताला लागला। या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे। पंतप्रधान मोदी जोपर्यंत आरक्षण विरोधी भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय। मराठा समाजातही काही लोक गरीब आहेत, मग त्यांनाही आरक्षण द्या अशी मागणी मागो वैद्य यांनी केली। जल्लीकट्टूवर बंदी घातल्यानंतर तामिळनाडूत निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची शक्यता आहे, कारण क्रौर्य प्रतिबंधक प्राणी कायदा 1960 मध्ये दुरुस्ती करण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली आहे। आता हा कायदा बैलांसाठी लागू असणार नाही, त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम आज अलंगर इथल्या जल्लीकट्टूला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। तसंच तामिळनाडूच्या इतर जिल्ह्यातही मंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। जल्लीकट्टूला बंदी घातल्यानं गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये जोरदार निदर्शनं सुरू होती। मरीना बीचसह अनेक ठिकाणी आंदोलक तळ ठोकून होते। लुधियानामध्ये एका 15 वर्षाच्या मुलानं त्याच्या शाळकरी मित्राची हत्या केली आहे। इतकंच नाही तर 8 वर्षाच्या या चिमुकल्याचं काळीज कापून शाळेच्या पटांगणात फेकून दिलं। या अल्पवयीन आरोपीनं दीपू नावाच्या मुलाचे 6 तुकडे केले आणि ते 2 गोणीत भरले। या गोण्या त्यानं मोकळ्या मैदानात फेकून दिल्या। लुधियाना पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीच्या मुसक्या वळल्या। कुटुंबियांनी या 15 वर्षाच्या आरोपीला बऱ्याचदा प्राण्यांचं ताजं रक्त पिताना बघितलंय, तर कधी कधी हा मुलगा स्वतःच्या शरीराचे लचके तोडायचा। म्हणूनच त्यानं दीपूचं काळीज कापून ते शाळेत फेकल्याची माहिती स्वतः आरोपीनं पोलिसांना दिली आहे।
प्रेम प्रकरणाची माहिती झाल्यानंतर हुंड्याच्या देण्याघेण्यावरून झालेल्या वादामुळे तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. मनीषा चव्हाण असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे. दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती चव्हाण आणि राठोड कुटुंबियांना झाली. लग्न करून देण्यासाठी 1.5 लाख रुपये हुंडाही ठरला. मात्र त्यानंतर 5 लाखांची मागणी झाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबियांनी केला. तसंच विष प्राशन केल्यानं उपचार सुरू असताना मुलाच्या कुटुंबियांनी विषारी औषध पाजल्याचा आरोपही मनीषाच्या नातेवाईकांनी केला. गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यात. लक्ष्मण पवार हे निर्दोष असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचे निर्देश आपण दिल्याचं पंकजा मुंडे यांनी बीडमधील जाहीर कार्यक्रमात सांगितलं. का लक्ष्मण पवार यांच्या समर्थनार्थ गेवराई शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. औरंगाबादेत अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करून त्याचं चित्रण करत पैसे पीडितेकडून उकळल्याचं समोर आलंय. या मुलीनं धैर्य दाखवत पोलिसात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी 2 आरोपींच्या मुसक्या वळल्या. यात एक आरोपी अल्पवयीन आहे तर दुसऱ्या आरोपीचं नाव विकास ज्ञानेश्वर क्षीरसागर आहे. सिटी चौक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केलाय. नगरच्या पारनेर तालुक्यात काँग्रेसचे नेते संदीप वराळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सकाळी 10 ते 12च्या दरम्यान अज्ञातांनी त्यांच्यावर तलवारीनं हल्ला केला. वरळा इथल्या निघोज गावचे सरपंच आणि पारनेर मार्केट यार्डचे माजी उपसभापती ते होते. गावातील पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करणारा शिक्षक रविराज चौधरी याला पोलिसांनी जेरबंद केलंय. चौधरीला पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड जिल्ह्यातल्या भांबोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रविराज चौधरीच्या मुसक्या वळल्या. पाथर्डीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर शिक्षक रविराज अत्याचार केले होते. 13 तारखेपासून आरोपी फरार होता. बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात 17 देश आणि 5 राज्यातील पतंगबाज सहभागी झालेत. यावेळी आकर्षण ठरला तो बासरी पतंग. सुरतच्या पतंगबाजानं हा पतंग 7 बासऱ्या पतंगात बसवून तयार केलाय. या पतंगाचं वैशिष्ट्य म्हणजे आकाशात उडायला लागल्यावर या पतंगातून बासरीचे सूर देखील ऐकायला मिळतात. मोदी आणि ट्रम्प यांचा पतंगही उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता.